डमरूचं कातड अंगावर परिधान केलं. त्या यज्ञातून डमरू आला. अंगावर आलेला डमरू नटराजानं उजव्या हातात घेतला. डमरू म्हणजे विश्वाच्या उत्पत्तीचं उगमस्थान, म्हणजेच ओम. यज्ञातून एक महाकाय नाग अवतरला, ज्याला नटराजानं आपल्या गळ्याभोवती धारण केलं. नाग म्हणजे साक्षात कालचक्र. शिवाला हरवण्यासाठी शेवटचा उपाय म्हणून यज्ञातून अपस्मार नावाचा एक भटका दैत्य अवतरला. अपस्मार म्हणजे अज्ञान, विस्मृती आणि संभ्रम. या दैत्याला अमरत्वाचं वरदान प्राप्त होतं. अपस्माराला पराभूत करणं शक्य नाही महादेव. मी एक उत्तम नट आहे, ज्याचा प्रभाव